मकर राशी मनात दडवलेला एक प्रश्न 17 ऑगस्टला अनपेक्षितपणे सुटू शकतो. तुमच्या मनात असा एखादा प्रश्न आहे का जो तुम्ही कुणालाच सांगितलेला नाही? दिवस रात्र विचार करूनही ज्याचे उत्तर सापडत नाही, पण तरीही मन सतत त्याच दिशेने ओढले जाते. मकर राशीच्या अनेक लोकांसाठी 17 ऑगस्टचा दिवस अशाच एका प्रश्नाचे उत्तर घेऊन येत आहे. विशेष म्हणजे हे उत्तर तुम्हाला थेट मिळणार नाही, तर एका संकेताच्या रूपात मिळेल. आणि तो संकेत ओळखला तर पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतात. पण या दिवसाशी संबंधित तिसरी घटना सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुमचा स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. कदाचित हीच श्रद्धा आज तुम्हाला योग्य संदेशापर्यंत घेऊन आली आहे. पहिली घटना, मनातील प्रश्नाला पहिला धागा. मकर राशीच्या लोकांचे मन खूप खोल असते. बाहेरून शांत, मजबूत आणि व्यावहारिक दिसणारे तुम्ही आतून मात्र अनेक गोष्टींचा विचार करत असता. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल, कामाबद्दल, पैशांबद्दल किंवा भविष्यातील एखाद्या निर्णयाबद्दल प्रश्न सुरू असेल. 17 ऑगस्टच्या आसपास अचानक अशी एक घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल. एखादा फोन, एखादा संदेश, एखादे जुने संभाषण किंवा एखाद्या व्यक्तीची अचानक भेट. पण पुढे जाऊन लक्षात येईल की याच घटनेने तुमच्या प्रश्नाच्या उत्तराचा पहिला धागा हातात दिला होता. अनेक वेळा स्वामी समर्थ थेट उत्तर देत नाहीत, ते परिस्थिती निर्माण करतात आणि त्या परिस्थितीतून आपल्याला योग्य दिशा दिसू लागते. म्हणून या दिवशी घडणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, कारण पुढे जे घडणार आहे ते याच संकेताशी जोडलेले असेल. दुसरी घटना, विश्वासाची खरी परीक्षा. पण थांबा, कारण दुसरी घटना आणखी महत्त्वाची आहे. तुमच्या आयुष्यात सध्या एखादी अशी व्यक्ती असू शकते ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता. कदाचित मित्र, नातेवाईक, जोडीदार किंवा सहकारी. पण आतून कुठेतरी एक शंका सतत डोकावत असते. मी योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवतोय का? हा प्रश्न अनेक मकर राशीच्या लोकांच्या मनात आहे. 17 ऑगस्ट नंतर एखादी छोटी परिस्थिती निर्माण होईल ज्यातून त्या व्यक्तीचे खरे स्वरूप समोर येऊ लागेल. हे कोणत्याही मोठ्या भांडणातून किंवा नाट्यमय प्रसंगातून घडणार नाही. उलट एखाद्या छोट्या कृतीतून तुम्हाला मोठा अर्थ समजेल. आता मी जे सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. स्वामी समर्थ अनेक वेळा आपल्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना दूर करण्यासाठी काही संकेत पाठवतात. जर एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात योग्य असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूने उभी राहील, आणि जर ती फक्त तात्पुरती असेल तर तिचे अंतर आपोआप वाढायला लागेल. यामागचे खरे कारण पुढील भागात समजेल. तिसरी घटना, आयुष्याला नवा विचार देणारा क्षण. आता येते ती तिसरी आणि सर्वात महत्त्वाची घटना. गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप संयम ठेवला आहे. अनेक गोष्टी मनाविरुद्ध सहन केल्या आहेत. काही लोकांनी आर्थिक अडचणींचा सामना केला, काहींनी नात्यांतील ताण अनुभवला, तर काहींनी स्वतःच्या भावनांना दाबून ठेवले आहे. पण 17 ऑगस्टच्या आसपास अशी एक माहिती, एक बातमी किंवा एक जाणीव तुमच्यासमोर येऊ शकते जी तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. हे एखाद्या नवीन संधीच्या रूपात असू शकते, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून मिळालेला संकेत असू शकतो, किंवा एखाद्या बंद वाटणाऱ्या मार्गामागे अजून एक दार उघडे आहे हे दाखवणारा अनुभव असू शकतो. पण अजून एक मोठा भाग बाकी आहे, कारण हा बदल नातेसंबंधांवरही परिणाम करणार आहे. नातेसंबंध. न बोललेले शब्द समोर येतील. मकर राशीचे लोक भावना मनात ठेवतात, त्यामुळे अनेकदा समोरच्या व्यक्तीला तुमचे खरे विचार समजत नाहीत. सध्या तुमच्या नात्यात एखादा गैरसमज, शांतता किंवा दुरावा असेल तर तो कायमचा राहणार नाही. या काळात संवादाला खूप महत्त्व आहे. तुम्ही ज्या उत्तराचा शोध घेत आहात ते कदाचित समोरच्या व्यक्तीकडे नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनात आहे. काही लोकांना जुना संपर्क पुन्हा होण्याचा संकेत मिळू शकतो. काहींना एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल जाणवू शकतो, तर काहींना नात्याचा पुढील मार्ग स्पष्ट होऊ शकतो. पण थांबा, कारण आर्थिक क्षेत्रातही एक महत्त्वाचा संकेत दिसत आहे. पैसा. थांबलेली हालचाल पुन्हा सुरू होण्याची चिन्हे. आर्थिक बाबतीत अनेक मकर राशीचे लोक सध्या थोडे चिंतेत आहेत. पैसा येतोय आहे पण टिकत नाही, अपेक्षित काम पूर्ण होत नाही, किंवा एखादी योजना सतत पुढे ढकलली जात आहे. 17 ऑगस्ट नंतर परिस्थितीत एक सूक्ष्म बदल दिसू शकतो. हा अचानक श्रीमंतीचा संकेत नाही, पण हा प्रवाह बदलण्याचा संकेत आहे. एखादे रखडलेले काम पुढे सरकू शकते, एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते, एखादी नवीन कल्पना सुचू शकते. लक्षात ठेवा, मोठे बदल अनेकदा छोट्या हालचालींपासून सुरू होतात, आणि याच आर्थिक बदलाचा परिणाम करिअरवरही दिसू शकतो. करिअर. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण क्षेत्रातील मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ निरीक्षणाचा आहे. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, काहींना जुन्या प्रयत्नांचे फळ दिसायला लागेल, काहींना नवीन संधीचे दार उघडताना दिसेल.
पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे, घाईघाईने निर्णय घेऊ नका. कारण 17 ऑगस्ट तुम्हाला दिशा दाखवेल, पण अंतिम निर्णय घेण्यासाठी अजून थोडा वेळ आवश्यक आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आता लगेच काहीतरी करायला हवे, पण स्वामी समर्थ योग्य वेळेची वाट पाहायला शिकवतात. पुढील भागात यामागचे आध्यात्मिक कारण समजेल. कुटुंब, शांततेकडे जाणारा प्रवास. घरातील वातावरणात एक सकारात्मक बदल दिसू शकतो. काही दिवसांपासून सुरू असलेला ताण कमी होण्याची शक्यता आहे. एखाद्या सदस्याशी असलेला गैरसमज दूर होऊ शकतो. विशेषतः वडीलधाऱ्या व्यक्तींच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या एका वाक्यात तुम्ही शोधत असलेले उत्तर दडलेले असू शकते. काही वेळा आपल्याला वाटतं की उत्तर मोठ्या घटनांमध्ये मिळेल, पण ते घरातील साध्या संवादातही मिळू शकते. आणि आता येतो तो भाग ज्याची सुरुवातीपासून वाट पाहत होता. भूतकाळातील एक अपूर्ण अध्याय पुन्हा समोर येऊ शकतो. पण थांबा, आता मी जे सांगणार आहे ते अनेक मकर राशीच्या लोकांसाठी खूपच महत्त्वाचे ठरू शकते. गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट घडली असेल जी पूर्ण झाली नाही. एखादे स्वप्न, एखादा संबंध, एखादा निर्णय किंवा एखादी संधी. वेळ निघून गेला, परिस्थिती बदलली, पण मनाच्या एका कोपऱ्यात त्या गोष्टीची आठवण अजूनही जिवंत आहे. 17 ऑगस्टच्या आसपास त्या अपूर्ण अध्यायाशी संबंधित एखादा संकेत पुन्हा समोर येऊ शकतो. कदाचित एखादी व्यक्ती अचानक संपर्क करेल, कदाचित एखादी जुनी आठवण पुन्हा जागी होईल, किंवा एखादी अशी घटना घडेल जी तुम्हाला भूतकाळातील एखाद्या क्षणाशी जोडून ठेवेल. पण इथेच एक गुप्त संदेश दडलेला आहे. स्वामी समर्थ भूतकाळ परत जगण्यासाठी संकेत देत नाहीत, तर भविष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी जुना धडा आठवून देतात. काही मकर राशीच्या लोकांना या काळात समजेल की ज्या गोष्टीसाठी ते इतके दिवस दुःखी होते, तीच गोष्ट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण होती. तर काही लोकांना हे जाणवेल की अजूनही एक दार पूर्णपणे बंद झालेले नाही. यामागचे खरे कारण पुढील भागात समजेल. कारण सिक्रेट सेक्शनमध्ये मी सांगणार आहे की 17 ऑगस्टचा हा संकेत तुमच्या मनातील प्रश्नाशी नेमका कसा जोडलेला आहे. गुप्त आध्यात्मिक संकेत. जर तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर पुढील गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मकर राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात सध्या एक अदृश्य संघर्ष सुरू आहे. बाहेरून सर्व काही ठीक दिसते, पण आतून थकवा आहे, एकटेपणा आहे. काही वेळा स्वतःवरच संशय येतो. मी योग्य दिशेने चाललो आहे का? माझ्यासाठी खरंच काही चांगलं येणार आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आणि कदाचित हाच तो प्रश्न आहे ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता. स्वामी समर्थांचा संदेश असा आहे की प्रत्येक उत्तर योग्य वेळे आल्याशिवाय मिळत नाही. काही उत्तरांसाठी प्रतीक्षा आवश्यक असते. 17 ऑगस्ट हा प्रतीक्षेच्या समाप्तीचा पहिला टप्पा ठरू शकतो. तुम्हाला एखादी जाणीव होईल, एखादे वाक्य ऐकायला मिळेल, एखादी घटना घडेल आणि अचानक तुम्हाला जाणवेल की हेच ते उत्तर होते ज्याचा मी इतके दिवस शोध घेत होतो. हा संकेत चुकवू नका, कारण आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी अनेकदा शांतपणे येतात. स्वामी समर्थांचा आशीर्वाद. स्वामी समर्थ सांगतात की संघर्ष कायमचा नसतो, अडथळे कायमचे नसतात आणि अंधारही कायमचा नसतो. जो व्यक्ती श्रद्धा ठेवतो, प्रयत्न करत राहतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो, त्याच्यासाठी मार्ग नक्की तयार होतो. मकर राशीच्या लोकांसाठी सध्या सर्वात मोठी गरज आहे ती संयमाची. तुमच्या प्रश्नाचे उत्तर येत आहे. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण त्या उत्तराचा प्रवास सुरू झाला आहे. भावनिक साध. कदाचित हा व्हिडिओ तुम्ही योगायोगाने पाहत नाही आहात. कदाचित तुमच्या मनात खरोखरच असा एखादा प्रश्न आहे ज्याचे उत्तर तुम्ही खूप दिवसांपासून शोधत आहात. जर या व्हिडिओमधील कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्याशी जुळली असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक, भावनिक आणि प्रेरणादायी राशी भविष्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढील व्हिडिओमध्ये मकर राशीसाठी आणखी एक महत्त्वाचा संकेत उलगडणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.